अरे माधू, आपल्यासारख्या निर्मळ मनाच्या माणसाला कधी काही बी होत नसतं. नाही का बाळू? वय वय खरं हाय. तुला काम आठवलं असेल ना आता? हा, आता आपलं बोलणं झालं काय निघतो लगेच. झालं की बोलायचं. काय रे, तुम्हासनी काय बोलायचं आहे का तात्या संग? नाही नाही. बघ, त्यासने बी काय बोलायचं नाही. जातो मग. हा. ए तात्या, हं? डबडे घेऊन जायच ना. हा, हे राहिलं. याला काय एवढं महत्वाचं काम आलं? अरे आता पंचाला जाऊन सांगाय ना गो समज. आय गंगीला सांग निघायचं आहे म्हणून. चला आवरा. अरे थांब, आताच तर ती आलीये ना, तिला वाईज बोलू दे. मला इथं अजिबात थांबायचं नाही आता. जावई बापू, गंगी बी आली आहे, आता होईल की समजली. सासरे बुवा, एक विचारू का तुम्हाला? विचारा की. खरं खरं सांगायचं मनापासनं. तुम्हाला खरंच वाटतंय का हे समज नीट होईल म्हणून? म्हणजे हा, आता मला बी वाटायला लागलंय बरं का, इथं राहून काय उपयोग नाही म्हणून. नाही नाही, आज काय बोलू नका. आणि बाळा सांगतो तर हाय ना व. तो कुठं ऐकतो आहे तुमचं? लगंबा, आईला सांग निघायचंय म्हणून. आता लगेच निघायचं काय? ए लगे थांब. कोणाला बी काय सांगायचं नाही, कुठं जाणार नाही तुम्ही. अजय, तुला रात्रीचं जेवण करायचं हाय का नाही? का आता काही जेवणार नाही? म्या का जेवणार नाही? तूच तर म्हणलास ना की तुला इथलं पाण्याचा घोट बी नग आहे म्हणून. वय वय वय, म्या नाही जेवणार. अहो दाजी, असं नका करू. हा, बाळूवर राग आहे ना हो तुमचा? हा, म्हणूनच म्या जेवणार नाही. आता तो काही एकटाच आहे वय घरात, हा, आणि त्याच्यासाठी तुम्ही जेवणार नाही म्हणताय? माझ्यासाठी नाही जेवणार का तुम्ही? असं म्हणतो आहेस वय. आता तू म्हणतो आहेस म्हणून फक्त तुझ्यासाठी जेवणार आहे म्या, नाही तर वास बी घेतला नसता म्या. आवाज येऊ कशा पाहिजे आता? अजून माझं लगीन झालं नाही. नंतर द्या, नंतर. अयो काय चालू? कशाला बोलतोस? अयो मी जीवन होतो देत रे बाबा. मी गावचे हाल हवाला बघत होतो. अयो विहिरीला पाणी आहे की नाहीये ते बघत होतो. जीव कशाला देऊ? अयो, आणि काय बोललास? तुझं लग्न झाल्यानंतर द्या म्हणून जीव? अयो नाही नाही नाही, अहो, मी वेगळंच काही समजलं. बोल. अहो, त्या पारावर गेलो होतो. अयो त्या पारावर काय झालं ते सांगू नको रे. त्या गावकऱ्यांचं काय घडलं ते सांग. तेच सांगतोय ना, आता सुरुवात करा ना ग. का मुद्द्याच सांग रे त्या. मुद्द्याचं? तो माधू वाचता वाचता मेला. अयो, माधू वाचता वाचता मेला? अयो, असं काय वाचत होता? चुकलं. मरता मरता वाचला. अयो, मरता मरता वाचला. यात समजण्यासारखं काय रे त्या? तेच ना, सवाना सांगत होतो तुम्हाला ऐकायचं नाही. मुद्द्याचं सांग म्हणे, मुद्द्याचं. चाललो मी. ए त्या नाटक कंपनी बंद कर तुझी. बघा सांगा लवकर, नाही तर काठी बघा. नाही नाही नाही, सांगतो. अहो, मी गावकऱ्यासनी सांगत होतो तळ्यावर काय घडलं म्हणून, त्या बाळून काय काय केलं. मी तिथं होतो म्हणून. बरं वांगाळ तोंड करू नका, मुद्द्यात सांगतो. यो असं तोंड केलं की काम कसं पटकन होत. हा बोल. हा, अहो, पारावर गप्पा मारत होतो ना गावकऱ्या संग, तर बाळून माधू आला तिकडनं. का भेदरलेला होता ते माधू, असा घाबरलेला होता, असा तळा कापत होता. अयो हा, तिकडून कुठून तर लिंबू आलं होतं म्हणे, आणि बाळून त्याला वाचवलं म्हणे. अयो, अयो झाडावर न पडला असेल रे त्या.
आता का झाडावून हळद कुंकू लावलेलं आणि टाचण्यात टोचलेले लिंब पडतात का काही बोलत आपलं. अयो अयो टाचण्या टोचलेलं आणि कुंकू लागलेलं लिंबू. अयो म्हणजे देवपाने काहीतरी केलं असेल. अहो या महादेवाचं रामाचं काहीतरी जमिनीहून वाद आहे. आणि ते बाळू मध्ये आला म्हणलं राम आहे तिकडे देवप्पाच्या गुहेकडे गेला होता. अयो म्हणजे देवपाच्या गुरुने काहीतरी केलं असणार त्या. आणि हा बाळू मध्ये येऊन सगळा घोळ घातला असणार. अयो याला मध्ये मध्ये यायची सवय ते बघ खूप घाणेरडी. आता तर देवप्पाच्या गुरुला ऐकत नाही तो. अयो काहीतरी करायला पाहिजे त्या लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. अयो मला पण बदला घ्यायचा आहे बघ. हं? तुम्हाला काय बदला घ्यायचं. अयो गावकऱ्यांसमोर कसंही बोलतो माझ्या आजी. माझा अपमान करतो. अयो माझा मान ठेवत नाही. अयो त्याला गावाबाहेर काढणार बघ मी तात्या. अय्यो अहो पंच उगा डोसक्यात राग घालून काहीतरी करायला जातान गोट्यात येतात बरं का. अयो म्हणजे काय रे पोपटा. तेच म्हणलं त्या बाळूच्या नादाला न लागलेलंच बरं. म्या बघितलं ना तळ्यावर त्या बायका चांगल्या गुलू बोलतो त्या. हा अचानकच लागल्या ना भांडायला. आपल्या बी अंगावर लिंबू बिंबू फिरून टाकलं ना त्या बाळांनी. बसायचो आपण एकमेकाच्या उरावर. अयो अयो येत त्या तू माझ्या उरावर बसणार. त्याच्यामुळे म्हणलं आपण काही बी नाही करायचं. त्या देवप्पाच्या गुरुला ते नच करायला लावायचं. हा अयो करेक्ट 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 म्हणजे बरोबर. हा त्यांना बरोबर घ्यायचं. अजून किती वेळ लागणार हाय. कवा यायचं बाळू. आता ते बाळूला सोडून कुणाला ठाव असं. हे रोजच हाय. सकाळच्याला जातोय तो रातच्यालाच येतोय. पैकी कवा कवा तर डोळा लागल्यावर येतो. कशी बोलणी होणार कसं होणार. आता मी आली हाय नव बघतीच. जे काय हाय आजच तुकडा पाडते. भाव असला म्हणून काय झालं. आम्ही बोलून थकलो. त्यात तुझं माहेर आहे ना सांभाळून बोलावं लागतं. बोलताना 10 वेळा विचार करावा लागतो. दुसरं कोण असतं ना फाडून काढलं असतं. हा होय. बर बाळू आला काही शे काढू. विषय नाही काढायचा. तारीख ठरवायची लग्नाची. बाकी काय नाही. वय 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 तारीखच ठरवा. हा तारीखच ठरवा. आधी लेख तयार होते का ते बघा. कसा तयार होत नाही तेच बघते म्या. बघ बघ आम्ही बघितलं आता तू बघ. आय आता जर बाळू मामा नाही म्हणले ना तर इथं थांबायचं नाही. नाही कसं म्हणाल. हा ह्यो काय पोरख्या चालला आहे का काय. आणि काय हो तुम्ही गेला होता ना हो पंचाकडं. मग कवा चावडी भरवणार आहे. ठाव नाही म्हणजे पंच सासरी बुवासनी विचारत होते की कवा चावडी भरवायची ते. पंच कोण हाय तूच ठरव की बाबा म्हणाव. होय. काय उपयोग होणार आहे का चावडीचा. काय उपयोग होणार आहे का म्हणजे का नाही होणार. म्हणजे बाळू पंचाला बी ऐकलं असं वाटणं बघ. पंचाच्या तोंडावर काय बाय बोललाय काल. आणि पंच बी कसला समजा ऐकून घेत होता. आणि यासनी काय म्हणला माहिती का तुमच्याच्यानं काय होणार आहे का नाही.
यांच्याच्यानं झालं असतं तर लगीन राहिलं असतं. गंगूताय कवा आले हायस? सकाळीच आले हाय. तुला तुझ्या कावळ्यानं सांगितलेली पाहुणे मी आत आहे बघ. तरी आयला म्हणलं होतं का आनंद होईल म्हणून. अरे तिला आनंदच झाला हाय, पर तुला आनंद झाला हाय असं नाही वाटत र. अगं न होया काय झालं, तुझंच घर हाय, कवा बी ये. म्या कोण हाय? असं वय, बाहेर का गेला होतास? असंच गेलो होतो. घरात बसू बसून कटाळ येतोय ना व. अरे मग घरात हातभार लावायचा, असं गावात काय हाय? अगं माझी काम असतात आणि आल्यावर सांगावं धाडायचं नाही वय. आलो असतो की म्या. बघ हा मी सांगावं धाडू रे, तुझा पत्त्या असतोय काय? माळवरच होतो दिसभर. बरं तुमचं चालू द्या, म्या हाया. बाळू थांब. मला तुझ्या संग बोलायचं आहे. माझ्या संग काय बोलायचं आहे? तुला ठाव आहे? हे वय लग्नाचं हे मला नाही बोलायचं. तुला नसल बोलायचं र, पण आम्हासनी बोलायचं आहे. बोलणी करायची आहे. मग आय संग न बा संग कर. त्यांच्या संग बोलणी झाली आहे, आता तुझ्या संग करायची आहे. माझ्या संग नग बा, तू बोलून घे. ए मला काय सांगू नका, जे काय बोलायचं असेल ते बोल. आणि माझं जे काय बोलायचं होतं ना ते संपलं. वय वय आम्ही इथं ऐकायच बसलो आहे ना. जे काय असेल ते भाऊ आणि बन बोलून घ्या आणि आम्हाला सांगा. तुझं सत्य संग लगीन ठरलं आहे ना व? काय ठरलं होतं? ठरलं होतं नाही, ठरलो हाय. तेच लहानपणी ठरलं हाय. सुपारी बी झाली आहे. मग आता लग्नाला का तयार होत नाहीस? का दादा याला सांगू का समतेस? आईला एकदा, बाला एकदा, दाजीसनी एकदा आणि अख्ख्या गावाला एकदा. हा मला सांग, मला लगीन नाही करायचं. नाही करायचं म्हणजे? हा? अरे माझ्या पोरीच्या जन्माचं वाटोळं करायचं ठरवलं आहेस का तू? वाटोळ म्या नाही, तुम्ही करताय तिच्या आयुष्याचं. माझ्या संग लगीन लावून. अगं आमच्या सारख्यांची लग्न होत नाहीत. हे लगीन नाही झालं तर कल्याण होईल तिच्या जन्माचं. आणि माझ्या संग लगीन झालं तर संसार बी करणार नाहीत. का नाही व्हायचा संसार? अगं का म्हणजे?
मॉप कामं पडली आहेत मला. अरे मग आता तिच्या संग लगीन कोण करायचं? हा, समजा वाडी वस्ती गावात समजा पाहुणाऱ्यासनी समधीकडे झालाय तुमच्या सुपारीचं. आता काय करायचं तिनं? आयुष्यभर एकलं राहायचं? बोल. त्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे होता. मी आधीपासूनच नाही म्हणतोय. ठाव नाही वय. अरे बाळ्या, सुपारी झाली आहे ना हो? विचार कर की जरा. हा, तू ग बस. नाही विचार केला आहे. तुला नाही समजायचं. बाळू, म्या तुला शेवटचं सांगते हाय. आय लोक जमावत आहे. होऊन देत. म्या कुणाच्या बाळा नाही भीत. लईच पेटलेलं दिसतं. पहिले का गंगी काय ऐकणारी नाही. आता दोघं बी सारख्याला वारकेच आहे म्हणल्यावर काय. बघा बघ, पदर खोसला पदर. टाकते काय तत्वाला काय माहिती बा. हे बघ बाळ्या, आता म्या तुला शेवटचं सांगते हाय. हे लगीन व्हायलाच पाहिजे आणि तुला लगीन करावंच लागत. होय, मी इथून जायचं म्हणत होतो, पण आता लगीन झाल्या बिगर इथून जायचं नाही. हा, आणि लगीन जर नाही झालं ना, ती इथं डोस कापतील. आमासनी बांधपान हाय का नाही या घरात? ऐकून घेतो म्हणून लय झालं. आतलं बाहेरचं सांगाय थांबलो नाही म्या. तुम्हाला समजत सांगून ठेवतो, म्या लगीन करणार नाही. काय बी झालं तरी. कसा तयार होत नाही तेच बघते. आय ह्याचं लय चाललं हाय. तू सांगती हायस पण म्या माझ्या भाषेत सांगू. हे लगीन होणार. ए झालंय. चला, तुम्हाला काय काम धंदा आहे का नाही? चला निघा. बाळू, आता लग्नाला नाही म्हणून नाही चालायचं. मग तूच सांग, काय करू म्या? माझं ऐकशील? अगं तुझं कवा ऐकत नाही म्या. हा आता कसं बोलतो हायस? समजन मुळे काय होतं तुला? ते ठीक आहे, पण लगीन करायचं काय सांगू नकस. नाही बोलू. मग असा काय उपाय आहे तुझ्याकडं? बस इथं आधी. बस म्हणलं ना बा, बस. बोल आता. बघ बाळ, माझं बी ऐकू न ग आणि तुझं बी राहू दे. बरं, राहू दे. मला सांग, तुझी हालसिद्धनाथांवर श्रद्धा आहे ना व? अगं हे काही विचारणं झालं वय? अरे ऐक की, मध्ये मध्ये कशा पायी बोलतो हायस? मोर सांग. तू हालसिद्धनाथांना भेटायला. कशाला? नाथासनी भेट आणि कौल लाव. हे लगीन करावं पण हाय करावं.